जनता दल युनायटेड 50 जागांवरती त्यांनी कल हाती घेतलेले आहेत आणि अर्थातच 51 जागा वाढताना पाहायला मिळतात। मात्र लोक जनशक्ती पार्टीला आता 4 जागा मिळालेल्या आहेत। 29 जागा ते लढलेले होते, त्यांना अजून जागा अपेक्षित आहेत। नक्कीच तर एनडीए सध्या 115 जागांवर 116 जागी, भाजप आरजेडी जेडीयू यांचा अर्धशतक पूर्ण झालेला आहे। भाजप 60, जेडीयू 51 तर आरजेडी 57 जागांवर भाजप आता पुन्हा एकदा पुढे गेलेली आहे। भाजप 60 जागांवर आघाडीवर आहे। सातत्याने आकडे बदलतात। 61 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर आरजेडी सध्या 57 जागांवर आघाडीवर आहे आणि जेडीयूने देखील आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे। जेडीयू सध्या 51 जागांवर आघाडीवर आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे आणि त्याचा कुठेतरी फटका आरजेडीला बसू शकतो, कारण आरजेडी हा मोठा पक्ष ठरला तरी देखील एनडीए बहुमताचा आकडा गाठताना पाहायला मिळतोय। बहुमताचा आकडा 122 आहे, त्यामुळे एनडीए सत्ता स्थापन करेल। मात्र आरजेडीला काँग्रेसच्या कामगिरीचा हा मोठा फटका म्हणावा लागेल। नक्कीच आणि याचा फटका जो बसणार आहे, त्यामुळे महाआघाडी जी आहे त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये पूर्वी असणारी धुसफुसी येत्या काळामध्ये आणखीन वाढू शकते, कारण निवडणुकांपूर्वी सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये एकमेकांमध्ये बिनसलेला आणि त्यानंतर एकमेकांची मिळवून घेताना जुळवून घेताना बऱ्याच तडजोडी कराव्या लागलेल्या होत्या आणि त्यामुळेच आता आपण बघतोय जे आकडे समोर येत आहेत त्यात एनडीएच्या 118 जागांवरती आपण बघतोय आघाडी आहे। केवळ 4 जागा आता ते बहुमतापासून दूर आहेत। सागर, नक्कीच तर महाआघाडी सध्या 71 जागांवर आणि एनडीए 119 120 जागा आता एनडीए आघाडीवर आहे। केवळ 2 जागा बहुमतापासून एनडीए दूर आहे। 122 चा जादुई आकडा एनडीए गाठणार का आणि हा आकडा कायम ठेवणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र एनडीए सध्या 120 जागांवर आघाडीवर, बहुमतापासून फक्त 2 जागा एनडीए कमी आहे। आपण बघतोय केवळ 2 जागा पासून ते दूर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर भाजप आरजेडी जेडीयू सध्या अर्धशतक पूर्ण झालेला आहे। एनडीएने आपला बहुमताचा आकडा गाठलाय। एनडीए आता 122 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 61 जागांवर, काँग्रेस 9, जेडीयू 54 आणि आरजेडी 57 जागांवर। एनडीएने बहुमताचा आकडा गाठलेला आहे। 123 जागांवर आता एनडीए आघाडीवर आहे आणि अगदी एनडीए आपण बघतोय पार केलेला आहे आकडा आणि आता सत्ता स्थापनेसाठी आवश्यक मॅजिक फिगर ही गाठलेली आहे। 123 चा आकडा आता आपण बघतोय एनडीएचा झालेला आहे आणि जे सध्या आपण बघतोय एक्झिट पोल मध्ये आलेले निकाल होते त्याप्रमाणे निकाल जे आहेत किंवा कल जे आहेत ते समोर जात आहेत, पुढे जात आहेत आणि एकूण 200 जागांचे निकाल हे समोर आले। नक्कीच तर 243 पैकी 201 जागांचे कल हाती आलेले आहेत। भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना पाहायला मिळतोय। आरजेडी काटेकी टक्कर देते, मात्र भाजप 63 जागांवर, काँग्रेस 10 जागी, डबल डिजिटचा आकडा काँग्रेसनं गाठलेला आहे। जेडीयू 55 जागांवर, पीके 3, लोजपा 6 आणि आरजेडी सध्या 58 जागांवर आघाडीवर आहे। तर एनडीएनं बहुमताचा आकडा, जादुई आकडा गाठलेला आहे। 126 जागांवर सध्या एनडीए आघाडीवर आहे, तर महाआघाडी सध्या 73 जागांवर आघाडीवर आहे। नक्कीच आणि आपण बघतोय हे कल अतिशय महत्त्वाचे आहेत। या कलांच्या माध्यमातून अर्थातच निकाल जे प्रत्यक्षात समोर येतील ते यापेक्षा वेगळे आकडे सांगणारे आहेत। मात्र हे कल एनडीएनं बहुमताचा आकडा गाठला हे सांगतायत आणि त्यामुळे एनडीएचा आकडा वाढत चाललेला आहे। 127 जागा आपण बघतोय आता सध्या एनडीएच्या कलांमध्ये आघाडी पाहायला मिळते प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि एकूण 200 जागांचे कल हाती आलेले आहेत। महाआघाडीला 73 जागा मिळालेल्या आहेत आणि त्यात अर्थातच जी बाजी मारलेली आहे ती आरजेडी। नक्कीच तर एनडीए आता 128 जागांवर आघाडीवर आहे, त्यामुळे एक्झिट पोलचे आकडे कुठेतरी खरे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रशांत किशोर यांच्यापेक्षा पासवानच्या जागा आता वाढलेल्या आहेत। लोजपा सध्या 6 जागांवर आघाडीवर आहे, तर प्रशांत किशोर केवळ 3 जागांवर आघाडीवर आहेत। या तो आसमा या तो जमीन असं प्रशांत किशोर यांनी म्हटलेलं होतं, त्यामुळे प्रशांत किशोर आता राजकारणापासून दूर होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण जेडीयू जर 25 जागांपेक्षा जास्त झाली तर मी राजकारण सोडेन असं प्रशांत किशोर यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे जेडीयूनं आता प्रशांत किशोर यांना राजकारण सोडायला लावलं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकीकडे आपण बघतोय राजकारणात घडत असणाऱ्या आणि बोलल्या जाणाऱ्या आणि केल्या जाणाऱ्या घटनांमध्ये खूप फरक असतो, तफावत असते आणि तशाच पद्धतीनं सध्या आपण बघतोय प्रशांत किशोर यांच्या जागा ज्या आहेत त्या केवळ 3 आहेत, तर पासवान यांच्या मात्र 7 जागांवरती आता आघाडी पाहायला मिळते। मात्र 29 पैकी 7 जागांवरती सध्या ते आघाडीवर आहेत, तर काँग्रेसनं डबल डिजिट गाठलेला आहे। 10 कल जे आहेत ते त्यांच्या बाजूने दिसत आहेत, तर भाजप एकूण 65 जागांवरती आघाडीवरती, काँग्रेसच्या 10 जागा जिथे कल आपल्याला पाहायला मिळतोय, तर एनडीएच्या एकूण 131 जागा झालेल्या आहेत, तर जनता दल युनायटेड 57 जागांवरती कल आपल्याला पाहायला मिळत आहे। दरम्यान आरजेडी आणि भाजपमधील तफावत वाढलेली आहे। 10 जागांचा फरक पडलेला आहे। गेल्या दीड तासामध्ये सातत्यानं 1, 2, 3, 4, 5 अशाच जागांचा फरक होता, मात्र आता हा फरक वाढलेला पाहायला मिळतोय। आरजेडी 55 जागांवर तर भाजप 65 जागांवर आता आघाडीवर आहे।
कलांमध्ये एनडीएनं बहुमत गाठलेलं आहे। जादुई आकडा 122चा एनडीएनं गाठलेला आहे। भाजपच्या तुलनेमध्ये आता भाजप 65 जागांवर तर आरजेडी 55 जागांवर आघाडीवर आहे। तर नक्कीच आपण बघतोय महिला कार्ड जे खेळलेलं होतं त्याचा कुठेतरी फायदा हा एकीकडे एनडीएला झालेला आहे का, तर याचं उत्तर हे होकारार्थी येईल। कारण कल हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण बघतोय भाजपला मागच्या तुलनेत 4 जागांचा फायदा झालेला आहे, तर जेडीयूला 23 जागांचा फायदा झालेला आहे। मागच्या तुलनेत आरजेडीला 9 जागांवरती मात्र नुकसान झालेलं आहे आणि या कलांमधनं अनेक गोष्टी खरं तर स्पष्ट होत आहेत। सागर, नक्कीच तर भाजप सध्या 65 जागांवर, आरजेडी 55 जागांवर आघाडीवर आहे। आता 10चा फरक पडलेला आहे। मधल्या काही क्षणामध्ये आरजेडी पुढे गेलेली होती, मात्र भाजपनं पुन्हा एकदा कमाल केलेली आहे। भाजप सध्या 65 जागांवर आघाडीवर आहे आणि जेडीयू 58 जागांवर। जेडीयू आणि भाजप प्रत्येकी 101 जागा लढलेल्या होत्या आणि जेडीयू आणि भाजपमध्ये देखील आता काहीसाच फरक उरलेला आहे। जेडीयू 58 जागांवर तर भाजप 66 जागांवर आघाडीवर आहे। नक्कीच आणि जे टप्पे पार पडलेले होते यावेळेचं झालेलं मतदान होतं ते सुद्धा अर्थातच विक्रमी होतं, कारण पहिल्या टप्प्यात 65% तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 70% इतकं मतदान झालेलं होतं, जे बिहारच्या इतिहासातलं सगळ्यात जास्त मतदान होतं आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। याचा परिणाम खरं तर उलटाही होऊ शकतो असं म्हटलं जातं, मात्र तसं होताना दिसत नाहीये। कलांमध्ये तरी एनडीएनं आज चांगलीच आघाडी घेतलेली आहे। तब्बल 133 जागांवरची ही आघाडी आपल्याला पाहायला मिळते। तर निवडणूक आयोगाकडून 23 जागांचे कल जाहीर करण्यात आलेले आहेत। 11 जागांसह भाजप आघाडीवर आहे, मात्र आता जेडीयू 5, लोजप 3, आरजेडी आणि काँग्रेस प्रत्येकी 2 जागांवर आघाडीवर आहे। दरम्यान सुरुवातीच्या कलांमध्ये आपण पाहतोय एनडीए 134 जागांवर आता आघाडीवर आहे। एनडीएनं 122चा जादुई आकडा पूर्ण केलेला आहे आणि एनडीए सध्या बहुमत मिळवताना पाहायला मिळते। नक्कीच जागा वाढत चाललेल्या आहेत। एनडीएच्या आता 135 जागा झालेल्या आहेत, तर जेडीयू 5 आणि लोक जनशक्ती पक्षाला 7 जागा मिळालेल्या आहेत। एकीकडे बिहारमध्ये ज्या पद्धतीनं चिराग पासवान काहीतरी वेगळ्या पद्धतीनं जागा जास्त निवडून आणतील अशी एक प्रकारे आशा होती, मात्र तशीच सध्या स्थिती दिसत नाहीये। कदाचित जर लोक जनशक्ती पक्षाचे आकडे वाढले तर एनडीएचा आकडा आणखीनच वाढताना आपल्याला पाहायला मिळेल, मात्र सध्या तशी स्थिती पाहायला मिळत नाहीये। मात्र काँग्रेसची कामगिरी ही मात्र निराशाजनक म्हणावी लागते, कारण 61 जागांपैकी केवळ 9 जागांवरचे कलांमध्ये काँग्रेस सध्या आघाडीवरती आहे। तर जेडीयू आता 60 जागांपर्यंत पोहोचलेली आहे। भाजप 69, जेडीयू 59 तर आरजेडी 55 जागांवर सध्या आघाडीवर आहे। भाजप हा बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरताना पाहायला मिळते आहे। भाजप 69 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 9 जागांवर, जेडीयू 59 तर प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य 3 जागांवर, चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी 7 जागांवर तर आरजेडी 54 जागांवर सध्या आघाडीवर आहे। महाआघाडीमध्ये काँग्रेसच्या कामगिरीचा फटका हा तेजस्वी यादव यांना बसताना पाहायला मिळतोय। की जाणे महागठबंधनसाठी प्रचंड तयारी, प्रचंड जोश हा एकीकडे तेजस्वी यादव यांचा आपल्याला पाहायला मिळत होता। गेल्या अनेक काळापासून राजकारणामध्ये सक्रिय राहत त्यांनी प्रत्येक गोष्टींमध्ये भाजपला तीव्र विरोध केलेला होता, मात्र दुसरीकडे आपण बघतोय त्यांनी एकट्याने एक जी लढत दिलेली आहे, जी झुंज दिलेली आहे त्यात ते यशस्वी होतात। मात्र दुसरीकडे आपण बघतोय भाजपनं चांगली कामगिरी केलेली आहे। गेल्या वेळेपेक्षा त्यांची कामगिरी ही यावेळेला चांगली सरस होताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच तर ज्याप्रमाणे एक्झिट पोलचे आकडे समोर आलेले होते त्यानुसारच सध्या हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एनडीए सध्या 136 जागांवर आघाडीवर आहे, महाआघाडी सध्या 70 जागांवर। जवळपास 17 एक्झिट पोल समोर आलेले होते, त्यापैकी 15 एक्झिट पोलनी एनडीए सत्ता स्थापन करेल, बहुमतानं सत्ता स्थापन करेल असा अंदाज वर्तवलेला होता। हा अंदाज कुठेतरी खरा ठरताना दिसतोय, कारण एनडीए आता 136 जागांवर आघाडीवर आहे तर महाआघाडी 71 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 68, काँग्रेस 9, जेडीयू 60, पीके 3, लोजपा 7 आणि आरजेडी 57 जागांवर सध्या आघाडीवर आहे।